बरेच बायकर ना इथे गोंधळतात या पॉईंटला आल्याच्या नंतर की आता करायचं काय. तुम्हाला दिसतीलच इथं लोक थोडीशी गोंधळलेली असतीलच. हा जो रोड आहे हा वरनं म्हणजे लोणावळा सिटीतनं येतो आणि हा जातो सुपर एक्सप्रेस हायवेला. मग आता करायचं काय या ठिकाणी. चला येत आहे ना लोणावळ्याला एन्जॉय करायला. घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और क्या. दिसलं हे आहे शिंगरोबा मंदिर. सो यांना शेवटी बलिदान द्यावं लागलं आपल्या त्या घाटासाठी. नमस्कार मित्रांनो, मी सुधीर वाघमारे पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि कसे आहात सगळे. बऱ्याच गोष्टी बऱ्याच दिवसानंतर, आता खूप दिवस नाही तरी साधारण महिन्यानंतर आपण भेटतोय. आणि आता तुम्ही बघताय की आपण सध्या पुण्यातून राईड करतोय आणि मी आत्ता पोचलोय बालेवाडीची मेट्रो जी ट्रेन आहे ती लवकरच चालू होत आहे. त्याचं हे प्रोजेक्ट चालू आहे. तर कालोटे फार्म म्हणून जे आहे ते कर्जत चौक फाट्यापाशी जवळच असलेलं एक छोटंसं फार्म हाऊस आहे. छोटंसं नाही, मोठं आहे चांगलं. तर तिथे रॉयल एनफिल्डवाल्यांनी एक ट्रिप ऑर्गनाईज केली किंवा एक वन नाईट स्टेसाठी थांबणार आहे मी. छान आहे एकदम. खूप दिवसानंतर स्टेला जातो आहे मित्रांसोबत किंवा बाहेर आउट स्टेशन. मगाशी ना माझी बॅगची जी कॉर्ड आहे म्हणजे कॉर्ड ती लूज झाली होती. मला आरीचा एक हिमालयनवालाच होता, त्यांनी मला हेल्प केली, सांगितली की बाबा तुझी कॉर्ड झाली ती लूज. सो कॉर्ड आहे ना कशी पण लक्षात ठेवा, कधी पण आपण आकडा जो असतो ना आकडा त्याचा जो मागचा म्हणजे त्याच्या खालची जी लेंथ असते ती लूज नाही ठेवायची. ती लूज असली ना की मग तो आकडा असा निघतो सहजच. सो बेसिकली लक्षात ठेवा. ही चूक आता माझ्याकडनं झाली होती, तुम्ही पण ती चूक करू नका म्हणून मी तुम्हाला सांगतोय. सो या राईडमध्ये आरीची म्हणजे हिमालयनची बरेच टेस्टिंग होणार आहे. हायवेचा परफॉर्मन्स बघणार आहे, सिटीचा परफॉर्मन्स बघणार आहे, त्याच्यानंतर ऑफ रोडिंग. तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल, मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही मला त्याच्यात सांगा की कसा वाटला तो व्हिडिओ. त्याची लिंक हवं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, नक्की बघा तो व्हिडिओ, खूप छान होता. तर ह्यावेळेस पूर्ण टेस्टिंग होणार आहे. किती मायलेज आहे, किती. बाय द वे मी मुद्दामून एक 9 लिटरचं पेट्रोल टाकलेलं आहे. येऊन जाऊन 200 किलोमीटर असल्यामुळे मला टेस्ट करायचं आहे की मायलेज किती देते, त्याच्यानंतर गाडीचा परफॉर्मन्स कसा आहे, हायवे, सिटी, ऑफ रोडिंग या सगळ्या गोष्टी मी चेक करणार आहे. सो नक्की व्हिडिओ बघा हा, तुम्हाला आवडेल हा व्हिडिओ. गाडीचा पिकअप तर जबरदस्त आहे, नो डाऊट. 3रा RPM क्रॉस केला की गाडी रॉकेट बनते. पण एक गोष्ट आहे की जेव्हा आपण 4थ्या RPMला जातो म्हणजे जवळपास 80 किलोमीटर 80च्या स्पीडला जातो ना, तेव्हा विंड चालू होते, इथून हवा यायला चालू होते, जी फील होते खूप जबरदस्त फील होते. आणि सेकंड थिंग, गाडीला व्हायब्रेशन आहेत. कुठे व्हायब्रेशन आहेत, तुम्ही 5वा RPM जेव्हा क्रॉस करायला लागता किंवा 5व्या RPMला जेव्हा पोचायला लागता. एकच मिनटं, आपल्याला हायवेला नाही पकडायचं. ॲज युजल 4 व्हीलरची सवय मला तिकडे टाकायची. तर 5वा RPM जिथे पोचायला लागतो आपण, 4था क्रॉस केल्यानंतर 5व्याला पोचायला लागतो ना, म्हणजे 90-95 नंतर फुटपेकला व्हायब्रेशन जाणवतात. मॅनेजेबल आहेत, एवढे असे अवघड नाही आहेत. व्हायब्रेशन्स तर असतात. हे बघा, कुठल्याही सिंगल सिलेंडर गाडीला व्हायब्रेशन असतात, कारण सिंगल सिलेंडर आहे. जर व्हायब्रेशन नको असेल तर एकच ऑप्शन, तो म्हणजे इलेक्ट्रिक बाईक, बेस्ट ऑप्शन. ओल्ड हायवेला लागलो आहे आणि आता देहू रोडच्या जवळपास पोचतोय. या रोडला थोडासा अजून एक लेन पाहिजे होती, मजा आली असती. ठीक आहे तोच चांगला आहे, नशीब याच्यावर खड्डे नाही. फास्टॅग लावून काय उपयोग आहे का सांगा. एवढीच गर्दी राहणार आहे म्हणजे कम्पॅरेटिव्हली कॅश पेमेंटपेक्षा तर कमीच आहे गर्दी. पण गर्दी किती आहे बघा ना. फास्टॅग कंपल्सरी केलं म्हणजे काय, म्हणजे मला तर काहीच कळत नाही याच्या बाबतीमध्ये.
काय ऑप्शन निघता येईल बरं? पोलीस थांबलेत आज. आज काय फुल कमाईचा दिवस आहे आज. सिटीमध्ये बघा मला 25 ॲव्हरेज मिळते. आता हायवेला अजून 2-3 किलोमीटर जास्त पर लिटर जाईल असं अपेक्षा करू. म्हणजे एक राऊंड फिगर पकडा 30चं ॲव्हरेज आपल्याला मिळेल. अजून तर फर्स्ट सर्व्हिसच झालेली आहे. सेकंड, थर्ड, फोर्थ सर्व्हिस व्हायचे आहेत. सो तेवढं मिळायला पाहिजे. बघा आता 85वर गेलं की हवा चालू होते. इथे विंडशिल्ड असणं गरजेचं आहे. प्रोटेक्टर पाहिजे, विंड प्रोटेक्टर पाहिजे. हे बघा खूप हवा जास्त लागते. डायरेक्ट इथे लागते हवा छातीला, चिनला. हेल्मेट हालतं पूर्ण असं असं. पण गाडी यार एवढी अशी आहे ना, एकदम मक्खन आहे. मक्खन बटर आहे, बटर. काही वाटत नाही. 200 किलो अजिबात फील नाही होत. 196 अजिबात फील नाही होत. इझिली मुव्हेबल आहे एकदम. हा एक प्लस पॉईंट आहे. गाडीचे ब्रेकिंग चांगले आहेत. ऑब्विसली मी आता ॲव्हेंजरवरून इथे आलो, मला ब्रेकिंग चांगलेच वाटणार. पण माझ्या दृष्टिकोनातनं ब्रेकिंग चांगले आहेत. थोडेसे बाईट्स अजून एक 10% असते ना अजून चांगले स्ट्रॉंग, मजा आली असती. हां, फुटपेकला व्हायब्रेशन्स आहेत बघा, थोडेसे जाणवतात. म्हणजे शूज घातल्यावर मे बी नाही जाणवणार. टँकला पण थोडेसे आहेत व्हायब्रेशन्स. हँडल बारला लाईट आहे, एकदम लाईट आहे. मेन म्हणजे बंपला नाही येत, लक्षात ठेवा. बंपला असते ना मग काय मुंग्याचं मुंग्या. अरे भाई हे बघा, असे मध्येच ब्रेक मारतात, मध्ये स्लो होतात. याची चूक नाही, तर ॲक्टिवावाला मध्ये स्लो झाला. ये पोरं फुल नाचतात. डिक्की टिक्करी डिक्की टिक्करी डिक्की टिक्करी नाचो, डिक्की चिक्की डिक्की चिक्की डिक्की चिक्की नाचो, डिक्की चिक्की डिक्की चिक्की डिक्की चिक्की नाचो, डिक्की चिक्की डिक्की चिक्की डिक्की चिक्की नाचो. बाय. या ठिकाणी ना पॅराग्लायडिंग होतं. आय थिंक आता बंद झालंय, आय थिंक चालू आहे. मध्ये सई तामणकरचा व्हिडिओ बघितला होता, तिने केलं होतं, इथेच केलं होतं आय थिंक. हा कव आला की असं वाटतं लोणावळा आला. क्या बात आहे, मस्त. इथून जाताना फील होतं की मी लोणावळ्याला पोहोचतोय म्हणून. आता म्हणजे हा लोणावळ्याचा गेट म्हणू शकतो. 2 डोंगर मधून पास करतोय आपण. बघा चालू झालं वातावरण, गार पण फील व्हायला लागलं मला. एकशे 15 पर्यंत टच केली. थोडंसं वरती गेलं ना 1500 नंतर व्हायब्रेशन्स कमी होतात फुटपेकच्या, आणि पण हँडल बारला जाणवतात. हँडल बारला जाणवतात व्हायब्रेशन. आणि टेल वॅग असल्यामुळे थोडीशी अशी डान्स करायला लागते गाडी. तरी नशीब मोठी नाही. तर राईट साईडला बघा तुम्ही कारला लेणी, बौद्धकालीन लेणी आहे. कारला लेणी जवळपास इसवी सन पूर्व 1-2 शतकातली ती लेणी आहे. जम्बूद्वीपातील सर्वात सुंदर लेणी असं त्या लेणीवर कोरून ठेवलेलं आहे. हो, खरंच सुंदर लेणी. मध्ये काही किस्सा झाला होता माहिती आहे ना, तर समोरच असलेलं एकविरा देवीचं मंदिर, तिथे कोणीतरी दगड मारला, फटाके फोडले का दगड मारला, त्याच्यामुळे ते सगळं वरती मधमाशाचं पोळं होतं ते सगळं उठलं. आणि ते बिचारे सगळे जे भाविक होते किंवा पर्यटक होते तर सगळ्यांना चावलं. सगळ्यात जास्त वाईट काय वाटलं माहिती का, जिथे लहान मुलं होती त्यांना पण चावलं ते, आणि बायका, स्त्रिया, म्हातारे त्यांना देखील चावलं ते. वाईट वाटलं. असं नका रे करत जाऊ, ती चुकीची गोष्ट आहे. फटाक्यांचा काय संबंध आहे रे तिथं वाजवण्याचा?
सांगा बरं, निसर्गाशी कधीच मस्ती नाही करायची. बाबा बाबा बाबा, बघा लोणावळ्याचा ट्रिप प्लॅन करताय ना, बघा विचार करा. काय ट्रॅफिक फुल लॉकच झालं की. आता हा कुठे युटर्न मारतो इथनं. शाबाश. केला का लॉक त्याला पण. काढू शकतो कडेकडेने, पण नको, आपला उगाच शांतपणा नाही करायचा. आपण शांत बसून जायचं. की लोक जे थांबलेत ते मूर्ख म्हणून नाही थांबलेत. आपण पण पेशन्स ठेवायचा. जेव्हा संधी मिळेल तेव्हा जायचं. अरे फुल रिकाम आहे की. डेला रिसॉर्टच्या इकडेच जाण्यासाठी गर्दी आहे बरं का. हे बघा, हे बघा, हे ट्रकवाल्याने पूर्ण जाम केलंय टर्न मारायच्या नावाखाली. त्यांना काढू आपण कडेकडेने काढायचं. कडेकडेने. हे बघा पूर्ण रस्ता रिकामा आहे. आणि काय व्हायचं. चला येत आहे ना लोणावळ्याला एन्जॉय करायला. घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और क्या है ना. लोनावले में चिक्की खाएंगे, वाटरफॉल पे जाएंगे, खंडाला के घाट के ऊपर फोटो खींच के आएंगे. गप घरी बसा. पोरांना खेळवा, एन्जॉय करा घरी. आता बाईक घेऊन या, कार घेऊन कसले लाड करताय. काय गरज नाही. तर हे काय बाबा रे बाबा, ट्राफिक आहे नुसतं. नुसता ट्रैफिक. बहुत एंजॉय किया हम लोगों ने लोनावला में. छुट्टी थी ना 2 दिन, तो एंजॉय किया. आधा दिन तो पूरा ट्रैफिक में ही चला गया. फुल एन्जॉय. दादा टाका 4थी लाईन. बघा एन्जॉय लोणावळा. तरी अजून पुढे मी आता लेफ्ट मारणार इथून. बाय बाय ट्रॅफिक. तर लोणावळ्याच्या पॉईंटला ही उल्हास नदीचा उगम आहे. हा जो आहे उल्हास नदीचा उगम आहे. आणि तिकडे आहे राजमाची पॉईंट. हवा एवढी आहे की आवाज माझा व्यवस्थित येत असेल की नाही माहिती नाही, पण भारी वाटतंय मला. मी पुश होतोय मागे, ढकलला जातोय मागे बघा. आणि खालून आहे ना सुपर एक्सप्रेस हायवे जातो याच्या खालून, तो तिकडे आहे. सांगितलं मी समोर राजमाची पॉईंट. तिथे बरेच स्पॉट आहेत. आधी काही नव्हतं इथं, आता हे सगळे छोटे छोटे स्टॉल आलेत. चला निघूया. तो आहे नागफणी पॉईंट, तो आला समोरचा. किंवा त्याला डूक नोज पण म्हटलं जातं. इथे बरेच फोटो व्हिडिओ शूट रील काय बनवायला लोक इथं थांबतात. सो कधी आले तर थांबा इथं तुम्ही पण. फोटो बिटो काढा. छान फोटो स्पॉट आहे. त्याला ड्यूक नोज पॉईंट पण म्हणतात. फोटो स्पॉटचे नाव आहे ते मीच ठेवलेले आत्ता. पण एक सांगू का, या गाडीवर मी 100 किलोमीटर राईड केली. मला वाटलंच नाही की मी 100 किलोमीटर राईड केली. म्हणजे आत्ताशी राईड सुरुवात झाली की काय, म्हणजे एवढे व्हायब्रेशन्स मायनर आहेत व्हायब्रेशन्स. आणि दुसरी गोष्ट इथं सिटिंग पोझिशन खूप छान आहे. परफेक्ट आहे एकदम.
रायडिंगसाठी, लॉंग राईडसाठी परफेक्ट आहे. मला आधी वाटलं होतं याचं हँडल बार थोडंसं लो आहे की काय, नाही, पण परफेक्ट आहे. जेव्हा तुम्ही यूज टू होता ना तेव्हा तुम्हाला गरज कळते याची की वाय इट इज डाऊन. अरे काय झालं? वायरीचं काम चालू आहे, वायरीचं काम चालू आहे. हळू जावा, हळू जावा. दादा बंद आहे ना वायर? पडायच्या अंगावर इकडनं ना? हां, ओके. पडायच्या अंगावर कोळसाच व्हायचा आमचा. बाईक दिसतात. शूट घेताना माझा स्पेशल थँक्यू सो मच. फायनली कालोटे फार्म हाऊसवर आपण पोहोचलो आहे आणि आत्ता आतमध्ये गर्दी चालली आहे. रूम अलाउड करणार आहेत आपल्याला, तर आतमध्ये जरा गर्दी चालली आहे, दाखवतो. तोपर्यंत ना आपण व्ह्यू बघूया. थांबा, व्ह्यू बघायचा एकच मिनिट. हा व्ह्यू आहे बघा.
सकाळ, गुड मॉर्निंग सर्वांना मित्रांनो. आज कर्जतचा दुसरा दिवस. परतीच्या वाटेला आणि घाट चढायला घेतला खंडाळाचा. आपला खंडाळाचं जुनं नाव जे आहे, ओरिजिनल नाव जे आहे बोरघाट. तुम्हाला याचा इतिहास कथा तुम्ही ऐकली असेल. बोरघाट हे जे नाव आहे किंवा खंडाळा घाट हे जे नाव आहे त्याचा इतिहास खूप वेगळा आहे. खंडाळ्याचा घाट जरी इंग्रजांनी बांधला असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की याला वाट दाखवणारा आपला मराठी माणूस म्हणजेच धनगर शिंगरोबाई होते. तर त्यांनी वाट दाखवली होती या रस्त्याला. हा रस्ता जो होता म्हणजे त्यांना त्यांच्या ट्रॅव्हलिंगसाठी, त्यांना देवाणघेवाण करण्यासाठी. नको बाबा, आपण नको रिस्क घ्यायला उगाच. नाव गो. त्यांना देवाणघेवाण करायला, त्यांच्या दळणवळण साधण्यासाठी एक त्यांना असा घाट रस्ता शोधायचा होता जो दोन्ही मुंबई आणि पुण्याला जोडणारा असेल, तो शॉर्टकट असेल. बऱ्याच वर्षापासून त्यांचे कामं चालू होते, पण त्यांना असा सोयीस्कर रस्ता मिळत नव्हता. सो ते इंग्रज अधिकारी रोज यायचे, इकडे तिकडे बघायचे, निघून जायचे. जो आपला धनगर होता शिंगरोबा, त्याला ही गोष्ट लक्षात आली. तर त्यांनी विचारलं की तुम्हाला नक्की काय पाहिजे. तर त्यांनी असं असं सांगितलं की आम्ही रस्ता शोधतोय एकदम सोपा सोयीस्कर. मग त्यांनी ही वाट दाखवलेली की बघा हा जो जुना एक्सप्रेस हायवे, त्याच्यामुळे जुना एक्सप्रेस हायवे हा खूप काही रस्त्याने जाताना आपल्याला गोष्टी सांगतो. तुम्ही समोर पुढे गेले ना तर तुम्हाला त्या शिंगरोबाचं मंदिर दिसेल. तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, दिसलं? हे आहे शिंगरोबा मंदिर. सो यांना शेवटी बलिदान द्यावं लागलं आपल्या त्या घाटासाठी, त्यामुळे इथे मंदिर उभारण्यात आले त्यांचं. तरी गेलात तर आज जाऊन या. मी जाऊन आलेलो. लहान असताना आम्ही इथून पैसे टाकायचो, कॉईन्स. आता माहिती नाही. आता इथे पुढे गेल्यावर अजून एक गंमत आहे टू व्हीलरवाल्यांसाठी. गंमत म्हणजे सीन काय आहे की हा बघा किती अवघड आहे एकदम चढायला. थँक्यू. बघितलं हात त्याने दिला तो, याला म्हणतात कोऑर्डिनेशन. तर इथे काका असतात नेहमी, लक्षात ठेवा. इथून जाताना इथे चौकीच आहे, लक्षात ठेवा. आता अजून एक गोष्ट आहे, बरेच बायकर आहे ना इथे गोंधळतात या पॉईंटला आल्याच्या नंतर की आता करायचं काय. म्हणजे का गोंधळतात सांगतो त्याचं कारण. हे बघा, तुम्हाला दिसतीलच इथं लोक थोडीशी गोंधळलेली असतीलच. आता बघा, हा एक रोड आहे ना, हा जो रोड आहे हा वरनं म्हणजे लोणावळ्या सिटीतनं येतो आणि हा जातो सुपर एक्सप्रेस हायवेला. मग आता करायचं काय या ठिकाणी, बाईकवाले इकडनं पण बाहेरनं पण जाऊ शकतात. जर तुम्हाला वेळ आहे तुमच्याकडे फोटो बिटो काढायचे तर तुम्ही तिकडनंही जाऊ शकतात. पण जर तुमच्याकडे वेळ नाही, मग आता तुम्ही काय करायचं, एक्सप्रेस हायवेला घुसू शकता. तुम्ही कसं घुसू शकतात दाखवतो तुम्हाला. हे बघा, मी चाललो आहे, हा जातो वरनं, आम्ही चाललो आता एक्सप्रेस हायवे पकडतो. पण एक्सप्रेस हायवे आपल्याला कुठपर्यंत आणि किती वेळ आहे आणि कुठे एक्झिट करायचं हे मी दाखवतो आता तुम्हाला याच्यात. हा हार्डली 8 ते 10 किलोमीटर आपण राईड करू शकतो. म्हणजे खंडाळ्याला आपल्याला एक्झिट करावा लागतो. हा बघा, तुम्हाला दाखवतो कुठे. हा पकडला मी सुपर एक्सप्रेस हायवे. जे नवीन रायडर असतील त्यांना मी हा हायवे रेकमेंड करणार नाही, कारण इथे ज्या पद्धतीने लेनची खोलून मारतात, वाट लावतात, सगळी फॉलो नाही करत. तो लिटरली गाड्या तुमच्या अंगावर घालतील. सो काळजीपूर्वक चालवा. हे जे पॅचेस दिसतात ना मधले मध्ये गॅप, हे मोठे येतात. तुमचे टायर्स त्याच्याहून स्लिप होऊन तुमचा अपघात होऊ शकतो. सो बी केअरफुल.
या ठिकाणी बरेच असे मोठे मोठे युटर्न्स कर्व्स आहेत, जागेवर युटर्न आहेत. हे बघा, हा पूर्ण युटर्न आहे. हे युटर्न्स असल्यामुळे थोडीशी गाडी कंट्रोलमध्ये राहत नाही, लक्षात ठेवायची. पण गाडी कंट्रोल ठेवायची, मागणं किती कोणी बोंबलू दे. कार कंट्रोल होतात पण टू व्हीलर्स नाही कंट्रोल होतात, नाही कंट्रोल होत ॲक्च्युली. सो त्याच्यामुळे हे जे कर्व्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सांभाळायचं, जरा स्वतःला स्पीडवर कंट्रोल ठेवायचा. आता आपल्याला बोगदा लागेल, बोगद्यामध्ये स्पीड कमी करायची, कारण थंड व्हायचं शरीराला. गरमीतनं डायरेक्ट थंडमध्ये यायचं, थंड करायचं बॉडी, स्पीड कंट्रोल ठेवायचं. कारण इथे ट्रक असे उभे राहिलेले असतात. हे बघा, नशिबाने पार्किंग लाईट तरी चालू ठेवली आहे. जसा हा टनेल क्रॉस झाला आपल्याला, आता इथून तुम्ही बघाल की जसा बोगदा आपण क्रॉस करतो आपल्याला हा बोर्ड दिसतो, लोणावळा एक्झिट 600 मीटरवर. ठीक आहे, गाडी लेफ्टला ठेवायची आणि लोणावळ्याला एक्झिट म्हणायचं, नाही तर जाताल हायवेला आणि बसायचा भुर्दंड. पैसे जास्त आले असेल, फाईन भरायची कॅपॅसिटी असेल तर बिंदास ट्रॅव्हल करा. मजाक करता नाही तर करताल. तू काय सजेस्ट करता? गाडीला सरळ एक्झिट म्हणायचं. बघा इथं लोणावळा खंडाळा एक्झिट लिहिलेलं आहे. लेफ्ट साईडचा सिग्नल द्यायचा आणि एक्झिट व्हायचं. फुल चेकिंग चालू आहे तर. कळलं? असा ब्रिज लागतो तुम्हाला, मग तुम्ही इथे आलात तुम्हाला कळून जाईल की हा बरोबर या ठिकाणी आलोय म्हणून. हा वरचा एक्सप्रेस हायवे कंटिन्यू राहतो, आपण खाली एक्झिट होतो. तर फायनली वाइंड अप करूया आपण. मजा आली, एन्जॉय केला, रात्रभर झोपलो नाही आहे. तर डोळ्यावर झोप आहे, घरी जाणार आहे, छानपैकी झोपणार आहे मस्तपैकी. आज संडे असल्यामुळे. तो कशी वाटली राईड, कसं वाटलं इन्फॉर्मेशन मला तुम्ही नक्की सांगा. फॉलो करा मला इंस्टाला. आता गाडी कुठून काढू, इंस्टाला मला फॉलो करा आणि सांगा तुमची प्रतिक्रिया कळू द्या, कशी वाटली राईड माझी. ओके, थँक्यू सो मच. गुड बाय, टेक केअर, सी यू, हॅव अ नाईस डे अँड सेफ राईड. फायनली बाईकने आपल्याला ॲव्हरेज ऑलमोस्ट 30चा दिलेला आहे. अजून गाडीमध्ये पेट्रोल आहेच आहे. आणि 200 किती झालं किलोमीटर, 226 किलोमीटर झालं येऊन जाऊन टोटल. तर 30चा ॲव्हरेज कन्फर्म दिलेला आहे. सो गुड, आय एम हॅपी.